रामकृष्ण हरी, जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्रात सध्याला काय चाललंय हे काही कळत नाही आहे. एका श्रीमंत बापाच्या अल्लड पोराच्या अल्लड हट्टापायी आमच्या धर्माला वेठीस धरण्यात आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये महादेवी नावाची एक हत्तीण आहे. 35 वर्ष कोल्हापूरकरांनी ती सांभाळली, जोपासली. त्या हत्तीणीला देवीचा दर्जा दिला. पण एका श्रीमंत बापाच्या पोराला म्हणजे अंबानीच्या पोराला ती हत्तीण आवडते आणि त्याला असं वाटतं की ही हत्तीण आपल्या खाजगी प्राणी संग्रहालयात असावी, ज्याचं नाव वनतारा आहे. मठ ती हत्तीण द्यायला नकार करतो. तर हा काय करतो, प्रशासनातील लाच लुचपत घेणारे आणि चापलूस अधिकाऱ्यांना हातात धरून काय करतो, तर ती हत्तीण तिथे सुरक्षित नाही असा बनावट रिपोर्ट तयार करतो. तरीही मठ लढण्यासाठी हायकोर्टात जातं, सुप्रीम कोर्टात जातं. तिथेही न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधलेली आहे. त्याचा फायदा घेऊन पुन्हा ही हत्तीण अंबानीच्या अल्लड हट्टासाठी त्याच्या खाजगी प्राणी संग्रहालयात ती तिथे नेऊन ठेवली जाते. त्या हत्तीणीला सेंड ऑफ देण्यासाठी जवळपास लाखो कोल्हापूरकर जमा होतात. आम्ही मतदान करतो ते हिंदुत्वासाठी करतो आणि अशा वेळेस जर हिंदुत्ववादी नेते गप्प राहिले आणि आमच्या धर्मावर असाच अन्याय होत राहिला तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कोणी अंबानी असो का अंबानीपेक्षा जास्त श्रीमंत असो, महाराष्ट्र हे सहन करणार नाही. धर्मात हस्तक्षेप पैशाच्या बळावर, सत्तेच्या बळावर आणि प्रशासनाच्या बळावर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाथाळाचे माटे अनुकाठी. रामकृष्ण.